नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. तब्बल 60 वर्षानंतर महाशिवरात्रीला घडणार हा दुर्मिळ योगायोग. फक्त या वस्तू घरी आणा. हिंदू धर्मग्रंथांमध्ये महाशिवरात्री हा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे या दिवशी भोलेनाथाची पूजा आणि उपवास केला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि उपवास केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. या दिवशी काही लोक या दिवशी उपवास करतात आणि दिवसभर देवता महादेवाची पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी विविध योगांचा संयोग. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी धनिष्ठ नक्षत्र, परिग योग, मकर राशीत चंद्राचे संक्रमण आणि कुंभ राशीत त्रिग्रही योग यांचा संयोग होणार आहे. अशा वेळी तुम्ही काही वस्तू घरात आणल्या तर असे मानले जाते की महादेवाची कृपा वर्षभर तुमच्या घरात राहते. तर जाणून घेऊया महाशिवरात्री कधी आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार या वर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 सुरू होईल. ही तिथी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 समाप्त होईल. चांदीचा नंदी. महादेव वास्तव्य करतात. शिवपुराणात नंदी बैलाला महादेवाचे वाहन म्हटले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीचा नंदी आपल्या घरी आणल्यास आपल्या घरी स्वतः महादेव वास्तव्य करतात असे मानले जाते. नंबर 2. पारद शिवलिंग. कालसर्प दोषापासून मुक्ती. महाशिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग घरात आणल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि पितृदोष दूर होतो असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रातही पारद शिवलिंग योग्य नियमाने घरात ठेवले तर त्या घराची आर्थिक स्थिती मजबूत होते. नंबर 3. रुद्राक्ष. रोग, दोष आणि दुःख दूर होतात. रुद्राक्ष धारण केल्याने सर्व रोग, दोष आणि दुःख दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही 1 ते 14 मुखी कोणताही रुद्राक्ष तुमच्या घरी आणू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी विद्वान पंडिताचा सल्ला घेऊन योग्य रुद्राक्ष धारण करू शकता. नंबर 4. बेलपत्र. आर्थिक स्थितीही मजबूत होऊ लागते. यावेळी तब्बल 60 वर्षानंतर महाशिवरात्रीच्या महाउत्सवावर अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहे. या काळात जर तुम्ही बेलपत्राचे रोप लावले तर असे म्हणतात की ही वनस्पती जसजशी वाढत जाते तसतशी तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ लागते. शास्त्रात याला खूप शुभ मानले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.